विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, आपल्या पहिल्या सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत आणि यानंतर आता दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. तेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या मराठी अनिवार्य या विषयाचा अभ्यासक्रम, त्यासाठीची संदर्भ पुस्तकं व यावेळच्या परीक्षेचा स्वरूप काय आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे तुमचे दुसरे सत्र आहे. यामध्ये एकूण 40 व्याख्यानं होणं अपेक्षित आहे. बघा, या सत्रामध्ये तुमची 100 गुणांची परीक्षा होईल आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम नेमून दिलेला आहे तो अभ्यासक्रम 2 घटकांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या घटकामध्ये तुम्हाला निवडक कवितांचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी एकूण 20 तासिका होणं अपेक्षित आहे आणि या कवितांवर तुम्हाला 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. कोणकोणत्या कविता आहेत तर यामध्ये नारायण सुर्वे यांची 4 शब्द, नामदेव ढसाळ यांची आता, अरुण कोलटकर यांची इराणी, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे ही नाधो मानोर यांची कविता आहे. भालचंद्र नेमाडे यांची ते वर्ष होतं की कोळ्याचं जाळं. त्यानंतर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची तुकारामाचा अंत, ग्रेस यांची शोकगीत, त्र्यंबक सपकाळे यांची स्वागत, सुरेश भट यांची मायबोली, बळीराजासाठी गाणं ही नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता, अनुपमा उजगरे यांची वान, रजनी परुळेकर यांची रांगोळी, ए के शेख यांची घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, भुजंग मेश्राम यांची विनोद पाणी, माया पंडित यांची ताळमेळ, लोकनाथ यशवंत यांची नफिसा, प्रकाश घोडके यांची ओवी, मोहन शिरसाट यांची नाही फिरलो माघारी, शशिकांत हिंगोणेकर यांची आसक्तीच्या मनाला, संतोष पद्माकर पवार यांची हिराबाई जाफर मिया, भगवान ठाकूर यांची वासनाकांड, श्रीकांत देशमुख यांची उजळ माथ्यानं कुणबीपण, मोहम्मद शकील जाफरी यांची सुरुवात, अरुण काळे यांची दारासमोरचे देव, सिद्धार्थ तांबे यांची आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून, रमेश इंगळे उतरातकर यांची मातीचे पाय, प्रवीण दशरथ बांदेकर यांची बायका खोळंबून आहेत काठावर, बालाजी मदन इंगळे यांची मेलं नाही अजून आभाळ, एकनाथ पाटील यांची आई तू नको करू चिंता, मोहन कुंभार यांची मनाच्या कॅनव्हासवरचं बुजगावणं, सत्यपाल सिंग आधार सिंग असेल राजपूत यांची तुझ्या सरंजामी भुवईने, पी विठ्ठल यांची मृत्यूचं प्रार्थना गीत, विरा राठोड यांची वर्तमानाचा इतिहास भूगोल, महादेव गोरख कांबळे यांची सोळा, बाळासाहेब लबडे यांची कबूतरखाना, शेषराव पिराजी धांडे यांची पेसावत, सुनील अभिमान अवचार यांची तृष्णेची कविता, नागराज मंजुळे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांची उन्हाच्या कटाविरुद्ध, उत्तम पवार यांची मी पण शिकतलय, कविता मोरवणकर यांची स्त्री हाच तुझा समाज, संध्या रंगारी यांची माझी 5-6 वर्षाची पोरगी, केतन पिंपळापुरे यांची नोबल ट्रूथ, अविनाश गायकवाड यांची मातीचं भंड पडो, सुदाम राठोड यांची कविता तर रक्ताचीच गोष्ट असते ना दोस्ता, विनोद कुंबरे यांची माड्या, रोहिदास पोटे यांची विचारावा अर्थ, प्रभू राजगडकर यांची गोंगलू या आदिवासी जीवनावरची कविता आहे, कुसुम आलाम यांची गोंडवन माझे ही देखील आदिवासी जीवनावरची आहे, त्यानंतर वहारू सोनवणे यांची स्टेज आणि शेवटची वाना आंधळे यांची भोग. तर अशा एकूण 50 कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. यांच्यावर 50 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातील. यानंतर घटक दुसरा व्यावहारिक मराठी, याच्यामध्ये एकूण 5 घटक विषय आहेत. इथं चुकून 4 घटक विषय झालेला आहे. ठीक आहे, एकूण 5 घटक आहेत. पहिला आहे इतिवृत्त लेखन.
दुसरा आहे वर्तमानपत्रासाठी जाहिरात लेखन, तिसरा आहे उतार्यावरील प्रश्न, चौथा आहे सारांश लेखन आणि पाचवा आहे निबंध लेखन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 2 घटक आहेत आणि पहिला आहे काव्यबंध आणि दुसरा आहे व्यावहारिक मराठी. दोघांवर 50-50 गुणांचे प्रश्न विचारले जातील. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे ती वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न होते. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न त्याच्यामध्ये होते. पण यावेळेस अशीच परीक्षा होईल हे आपण सांगू शकत नाहीत. जर कोरोनाचा प्रभाव कमी झाला आणि आपल्या तासिका नियमितपणे सुरू झाल्या तर मग तुमची या पद्धतीनं परीक्षा होऊ शकते. ती कशी, तर पहिला जो प्रश्न राहील तो घटक पहिल्यावर आधारलेला राहील, दीर्घोत्तरी प्रश्न राहील, त्याला एकाला एक और असणार. दुसरा जो प्रश्न आहे तो देखील घटक 1 वरच आधारित राहील, म्हणजे काव्यबंध या कविता संग्रहावर. तो देखील 20 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न असेल, त्याला देखील एकाला एक और प्रश्न विचारला जाईल. दोघांपैकी कोणत्या तरी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. नंतरचा आहे घटक 3 वर प्रश्न तिसरा, घटक क्रमांक 1 वर आधारित 4 पैकी कोणत्याही 2 टिपा आणि प्रत्येक टीप ही 5 गुणांसाठी असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला कवितेवर 20 + 20 + 10 बरोबर 50 गुणांचे प्रश्न विचारले जातील. यानंतर इतिवृत्त लेखन या उपघटकावर आधारित अंतर्गत पर्यायांसह एक प्रश्न 10 गुणांसाठी, हा प्रश्न चौथा असेल. त्यानंतर मग वर्तमानपत्रासाठी जाहिरात लेखन या उपघटकावर अंतर्गत पर्यायांसह एक प्रश्न 10 गुणांसाठी. अंतर्गत पर्यायांसह म्हणजे एकाला एक और विचारला जाईल, तर दोघांपैकी तुम्हाला कोणता तरी एक लिहावा लागेल. त्यानंतर उतार्यावरील उपघटकावर प्रश्न 6 आहे बघा. उतार्यावरील उपघटकावर अंतर्गत पर्यायांसह एक प्रश्न, तो देखील 10 गुणांसाठी असेल. त्यानंतर सारांश लेखन या उपघटकावर अंतर्गत पर्यायांसह एक प्रश्न असेल, तो 10 गुणांसाठी. आणि शेवटचा असेल निबंध लेखन या उपघटकावर अंतर्गत पर्यायांसह एक प्रश्न. तर अशा पद्धतीनं ही तुमची परीक्षा होऊ शकते. आणि जर समजा वस्तुनिष्ठ पद्धतीनं परीक्षा झाली तर तुम्हाला माहितीच आहे, एकूण 50 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 40 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणं अपेक्षित असेल आणि प्रत्येक प्रश्नाला एकूण 4 पर्याय असतील. बरोबर, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही परीक्षा होईल. यासाठी कोणती पुस्तकं वापरायची, तर प्रदक्षिणा खंड पहिला किंवा मग पुढे ही जी पुस्तकं दिलेली आहेत यापैकी काही पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत, काही आपल्या ग्रंथालयामध्ये नाही आहेत. पण तुम्हाला जे पुस्तक अभ्यासक्रमासाठी लावलेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. मित्रांनो, तुम्हाला ज्या कविता अभ्यासक्रमामध्ये आहेत त्या कविता काव्यबंध या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. या पुस्तकाचे संकलन संपादन डॉक्टर नीलकंठ शेरे, डॉक्टर नानासाहेब यादव, डॉक्टर जगदीश राणे यांनी केलेले आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे बघा, इथं म्हटल्याप्रमाणे प्रथम वर्ष कला शाखा सेमिस्टर 2 मुंबई विद्यापीठ मराठी अनिवार्य, म्हणजे तुमच्यासाठी आहे. आणि हे पुस्तक शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी प्रकाशित केलेले आहे. बघा, या पुस्तकामध्ये तुम्हाला मी आता ज्या कवितांची नावं वाचून दाखवली त्या सर्व कविता समाविष्ट आहेत. सर्व कविता या पुस्तकामध्ये आहेत. आणि हे पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. याच्या खूप प्रती उपलब्ध आहेत. तुम्ही तिथून हे पुस्तक काढून या कविता वाचू शकतात. ठीक आहे. आणि व्यावहारिक मराठीसाठी ल. रा. नशिराबादकर यांचं आणि इतर पुस्तकं तुम्हाला आपल्या ग्रंथालयामध्ये मिळून जातील. तर तुम्हाला या सत्रासाठी आणि पुढच्या परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.